अजून काही अंतर चढून वर आल्याच्या नंतर आपण एका अशा ठिकाणी येऊन पोहोचतो ज्या ठिकाणावर आपल्याला पुढच्या मांढरदेवी घाटाचा व्ह्यू असो किंवा त्याच्या बाजूच्या जे टेकड्या आहेत त्यांचा व्ह्यू, एकदम सुंदर असा व्ह्यू बघायला मिळतो. कुठल्या किल्ल्यावर असेल असं मला वाटत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं समाजासाठी, लोकांसाठी एवढं काही स्वराज्य उभं केलं, पण कुठल्याही किल्ल्यावर आपलं स्वतःचं नाव दिलं नाही किंवा कोरलं नाही कुठल्या किल्ल्यावर. तर जय शिवराय मित्रांनो, मी शुभम. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण जात आहोत किल्ला पांडवगडवर, जो की सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यामध्ये येतो. तर पाठीमागं दिसत असेल आपल्याला ह्या साईडला किल्ला आहे आणि इथे आपण बाईक पार्क केली आहे. तर मांढरदेवी घाट उतरून आत्ताच आपण आलो आहे. जे पाठीमागं घाट दिसतोय तुम्हाला तो मांढरदेवी आहे. पुण्यावरून आलो आहे. सकाळी 5 वाजता निघालो होतो, 5:30च्या सुमारास. खूप थंडी होती त्यामुळं आतमध्ये थोडा थांबलो होतो. तर हे ठिकाणी आपली गाडी पार्क केली आणि जेव्हा तुम्ही मांढरदेवी घाट उतरून येतो तेव्हा या ठिकाणी आपल्याला अशी पाटी बघायला मिळते. तर इथूनच आपल्याला पुढं जायचं आहे रस्ता. आणि जर तुम्ही गुगल मॅपद्वारे जात असाल तर गुगल मॅपला चुकीचा रस्ता आहे. सो तर विचारून जा पुढे. पांडवगड हा किल्ला पुण्यापासून 85 किलोमीटर तर साताऱ्यापासून 50 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. गुंडेवाडी गावापासून जेव्हा आपण ट्रेक सुरू करतो तेव्हा आपल्याला काही अशा प्रकारे खडी चढाई बघायला मिळते सुरुवातीलाच. त्यामुळं मग थकवासुद्धा जाणवतो. आणि येताना स्टार्टिंगला खूप दाट झाडी पण आहे, जसे की तुम्ही बघू शकता पाठीमागे. आणि आता इथून काही असा दगडांच्या पायऱ्यांचा रस्ता सुरू झाला आहे आपल्याला. तर पुढं बघूयात अजून रस्ता कसा आहे. तर चला मग. सकाळचं वातावरण असल्यामुळे तेवढं काय जास्त पण थकवा जाणत नाही आहे, कारण थंड वातावरण आहे त्यामुळं. तर चला मग राहिलेला प्रवास करूयात पूर्ण. पांडवगड हा किल्ला सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात येत असून कृष्णा नदीच्या खोऱ्यावर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला जायचा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण किल्ल्याचा पूर्ण ट्रेक, सविस्तर इतिहास, आतल्या सर्व जागा, आजची परिस्थिती आणि ट्रेकरसाठी उपयुक्त माहिती हे सगळं पाहणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर जो अवघड पॅच वाटत होता आपल्याला तो इथे कंप्लीट झालेला आहे, जो की पहिला पॅच म्हणता येईल. आणि इथून थोडं लेवल आपल्याला दिसतंय आणि परत पुढं रस्ता इथून असा आहे. अजून काही अंतर चढून वर आल्याच्या नंतर आपण एका अशा ठिकाणी येऊन पोहोचतो ज्या ठिकाणावर आपल्याला पुढच्या मांढरदेवी घाटाचा व्ह्यू असो किंवा त्याच्या बाजूच्या जे टेकड्या आहेत त्यांचा व्ह्यू, एकदम सुंदर असा व्ह्यू बघायला मिळतो. तर ट्रेक करत असताना आपल्याला भरपूर काही वेगवेगळ्या जातीची झाडे बघायला मिळतात. त्यातच आपल्याला इथं थोडं वर आल्याच्या नंतर या ठिकाणी भरपूर अशा संख्येत आपल्याला आवळ्याची झाडे बघायला सुद्धा मिळतात. आत्ता याला फळ नाही आहे लागलेलं, पण झाडी आहेत. किल्ल्याच्या उंचीबद्दल सांगायचं झालं तर समुद्र सपाटीपासून किल्ल्याची उंची ही सुमारे 1300 मीटर एवढी आहे. आणि गडाचं नाव जर बघितलं पांडवगड तर लोकांच्या म्हणण्यानुसार कुठंतरी पांडवाशी जोडलं जातं, पण याची नोंद कुठल्याही इतिहासामध्ये आपल्याला कुठेही बघायला मिळत नाही. तर जसं जसं मी वर येतोय ट्रेक करून तर एक प्रकारे आपल्याला भुरळ पडल्यासारखं होतं आहे. म्हणजे भुरळ पण नाही म्हणता येणार त्याला, कारण असं वाटतं की आलाच किल्ला, आता हे लास्ट स्टेज आहे. बट जसं जसं पुढे जातो तसं तसं ट्रेक वाढतोय. तर बघूयात चला पूर्ण किल्ला किती वेळ लागतो.
पांडवगडाच्या इतिहासाबद्दल बघितलं तर या किल्ल्याचा इतिहास हा यादवकालीन काळापासून म्हणजेच सुमारे 12व्या शतकापासून आहे. यादवांच्या पतनानंतर हा किल्ला बहामनी सुलतानाकडे गेला. पुढे चालून बिजापूरच्या आदिलशहा याच्या सत्तेखाली हा किल्ला होता. या काळात किल्ल्याचा वापर हा लष्करी चौक आणि नियंत्रणासाठी केला जात असे. ऑलमोस्ट आपण वर आलोय, अजून एवढं बाकी आहे बघू शकता. आणि ह्या ठिकाणी मॅप्रो कंपनीची ही जागा आहे पूर्ण, म्हणून मग प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्या कारणाने जेव्हा आपण चढून वर येतो ह्या ठिकाणी तेव्हा आपल्याला नाव, फोन नंबर आणि कुठून आलात त्यासोबतच टायमिंग एवढं नोंद करावं लागते. इथे एंट्री करावं लागते आणि मग ते एंट्री करूनच पुढं जावं लागतं. आम्हाला कळालं कारण का आता तिथे पाटी लावली होती की इथे जाऊन एंट्री करा आणि मगच पुढे जा. तर एंट्री केली आहे आणि थोडंच ह्या साईडला आलो आहे, जो बंगला आहे त्याच्या पुढं. तर इथून आपल्याला कमळगड अगदी स्पष्टपणे दिसतो. इथे पुढे दिसत असेल तुम्हाला, हा कमळगड आहे. आणि रायरेश्वर आणि केंजळगड ह्या ठिकाणी आहे, बट आत्ता आपल्याला दिसत नाही आहे. मे बी मग वर गेल्याच्या नंतर तिथून दिसू शकतं. तर चला मग वर बघूयात. आणि पुढं गेल्याच्या नंतर आपल्याला गुफा, पाण्याचे टाके खूप सारे आहेत. तसेच 2 मंदिर, एक मारुतीरायांचं आणि दुसरं महादेवांचं मंदिर बघायला मिळतं. तर चला मग दाखवूया तुम्हाला एकेकाने. चला. पुढं आल्यानंतर आपल्याला किल्ल्यावरील दुसरं पाण्याचं टाकं बघायला मिळतं. ज्या टाक्यातलं पाणी हे पिण्यासाठी वापरलं जातं. तर टाक्याचे जर आतमध्ये आपण बघितलं तर आतमध्ये कोरून टाकं बनवलेलं आहे. पूर्ण टाकं भरलेलं असल्यामुळे जास्त पण आतमध्ये दिसत नाही आहे, पण बाहेरून बघितल्यानंतर कळतंय की आतमध्ये खूप खोली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पांडवगड पेशव्यांच्या ताब्यात आला. पेशवाई काळात हा किल्ला प्रशासकीय व लष्करी दृष्ट्या वापरात होता. पुढे इसवी सन 1818 मध्ये इंग्रजांनी पांडवगड ताब्यात घेतला. इंग्रजांनी किल्ल्याचे लष्करी महत्त्व संपल्यामुळे दुर्लक्ष केलं व हळूहळू किल्ला पडझडीस गेला. टाक्यापासून पुढं आपण चालत असताना उजव्या साईडला जर बघितलं तर कसली तटबंदी नाही, त्यामुळं मग चलताना थोडं सांभाळून चालत जावं लागतं. या साईडला बघितलं तर पूर्ण खोल दरी बघायला मिळते आपल्याला. अजून थोडं पुढं चालत आल्याच्या नंतर इथं आपल्याला एक दगडामध्ये एक गुफा बघायला मिळते, बघू शकता तुम्ही. आतमध्ये पूर्ण अंधार आहे. एक मिनिट दाखवतो तुम्हाला आतमध्ये जाऊन. आणि पूर्ण ओलावा आहे खाली. आणि जर बघितलं तर मच्छर खूप मोठ्या प्रमाणात आहेत, त्यामुळं पूर्ण आतमध्ये जाणं अवॉइड करतोय. तर काही अशा बाहेरून जर बघितलं त्याच गुफेला तर काही अशा प्रकारे बाहेरून दगड दिसतात आपल्याला. किल्ल्यावर येण्यासाठी मुख्यतः 2 रस्ते आहेत. एक जो मेनवली गावामधून येतो आणि दुसरा म्हणजे जंगलातून येतो, जो की पुढं आल्यानंतर इथे येऊन मिळतो. अजून थोडं पुढं आल्याच्या नंतर आपल्याला इथे सुद्धा एक टाकं बघायला मिळतं, ज्याचा आकार पूर्वीच्या टाक्यापेक्षा थोडा मोठा वाटतो आणि खोली पण जास्त आहे त्याच्यापेक्षा. दुसरा जे टाकं बघितलं त्याच्यापासून थोडं पुढं चालत आलो आहे आपण पुढं. आणि इथे आपल्याला दगडावर काही महान लोकांनी नावं लिहिलेली बघायला मिळतं. तर ही खूप चुकीची गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं समाजासाठी, लोकांसाठी एवढं काही स्वराज्य उभं केलं,
पण कुठल्याही किल्ल्यावर आपलं स्वतःचं नाव दिलं नाही किंवा कोरलं नाही कुठल्या किल्ल्यावर, तर ही गोष्ट आपल्याला समजून घ्यायला पाहिजे आणि अशा प्रकारचं कृत्य करायला नाही पाहिजे. तर चला मग आपला राहिलेला आता वर राहिले, रिटर्न आपण वापस जातोय आणि तिथून पुढचा रस्ता घ्यायचा आहे आपल्याला. तर चला मग वर जाऊया. किल्ल्यावर आपल्याला फारशी गर्दी बघायला मिळत नाही, कारण जास्त लोकांना हा किल्ला माहिती नाही. म्हणूनच मग शांत ट्रेकर्ससाठी, ज्यांना शांतता आवडतं, नेचर बघायला आवडतं, तर त्या लोकांसाठी हा एक आवडता किल्ला होऊ शकतो, आवडती जागा होऊ शकते. निवांत ट्रेक आहे. आता आपण इकडे गुफा आणि जे 2 टाके बघितले ते बघून रिटर्न आल्याच्या नंतर इथून आपल्याला परत इकडे जायचं आहे. आणि आत्ता ज्या साईडने आपण आलो आहे बंगला स्टार्टिंगला, ह्या साईडकडून आता आपण इकडे जातो आहे. जेव्हा आपण या साईडने येतो आणि जो पहिला दरवाजा आहे किल्ल्याचा वरती जातो, तेव्हा आपल्याला इथे एक रस्ता बघायला मिळतो लेफ्ट साईडला, जिकडून आपल्याला पुढं गेल्याच्या नंतर 7 एकाच जागी 7 टाके बघायला मिळतात. चला पुढं तुम्हाला दाखवतो मी. कुठल्याही किल्ल्यावर बघायला न मिळणारं कोरीव काम आपल्याला पांडवगडावर बघायला मिळतं, ते म्हणजे एकाच ठिकाणी 7 पाण्याचे टाके. बघू शकता या ठिकाणी 7 टाकं आपल्याला एकाच जागी बघायला मिळतं. कुठल्या किल्ल्यावर असेल असं मला वाटत नाही की 7 टाके एकाच जागी. आणि ह्याचा उपयोग मे बी असा असेल की जे वरचं टाकं दिसतंय आपल्याला ते थोडं उंचावर दिसतंय, मग ते भरल्याच्या नंतर पुढच्या टाक्यात पाणी पडत असेल आणि असं होऊन होऊन जे एकदम स्वच्छ पाणी आहे ते शेवटच्या टाक्यामध्ये येत असेल, असा कदाचित होऊ शकतो त्याचा उपयोग. तर बघू शकता या ठिकाणी तुम्ही 7 एकाच ठिकाणी टाके, ठिकाणी 1 टाकं, 2 हे 3, इकडे एक 4, 5 हे 6 आणि या ठिकाणी 7वं टाकं, असे आपल्याला टोटल 7 टाके एकाच ठिकाणी बघायला मिळतात. तर या ठिकाणी बघू शकता आपण 1 टाकं भरल्याच्या नंतर दुसऱ्या टाक्यामध्ये पाणी जाण्यासाठी काही अशा प्रकारे रस्ता आहे, म्हणजे त्या काळची पाईपलाईन आपण म्हणू शकता. आणि जे एकदम उंचावरचं टाकं आहे आपण जे बघितलंय ते काही अशा प्रकारे दगडांमध्ये कोरलेलं आहे. सप्त पाण्याची टाके बघून आपण आता गडाच्या मुख्य दरवाजाकडे जात आहोत. पुढं आपण आलोय आणि आपल्याला जो किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे, जो पहिला दरवाजा आहे, तो इथे बघायला मिळाला आहे. आणि या साईडला जर बघितलं तुम्ही तर आपल्याला भक्कम अशा अवस्थेत आजही उभा बुरुज दिसतोय, जो की दरवाजाच्या थोडं बाहेर आहे. आणि पुढं आल्याच्या नंतर या साईडला थोडी पडझड झाली आहे, त्यामुळं पूर्ण बुरुज असा दिसत नाही, पण मग त्याचे अवशेष आपल्याला बघायला मिळतात, दगडी. आणि पुढे आल्याच्या नंतर हा दरवाजा आणि ह्याच्या आतमध्ये आपल्याला लॉकिंग सिस्टम, जी पूर्वीच्या काळी लॉकिंग सिस्टम होती ती बघायला मिळते. तर बघू शकता दरवाजाच्या आतमध्ये आपल्याला काही अशा प्रकारे दोन्ही साईडनी एक देवळी दिसती, ज्याच्यामध्ये लोखंडी बांबू ठेवून दरवाजा लॉक करत होते पहिल्याच्या काळी. तर चला अजून पुढे जाऊयात आणि बघूयात काय काय अवशेष अजून किल्ल्यावर आहेत. गडावर त्या काळी किल्लेदार आणि मर्यादित सैन्य ठेवले जाई, कारण पांडवगड हा किल्ला युद्धासाठी नव्हे तर निरीक्षण व संदेशवहनासाठी अधिक उपयोगात होता. किल्ल्यावरून शत्रूंच्या हालचालींची माहिती जवळच्या मोठ्या किल्ल्यापर्यंत पोहोचवली जात असे. आत्ता जो बघितला तो पाठीमागचा पहिला दरवाजा होता गडाचा. आणि
थोडंच पुढं आल्याच्या नंतर अगदी आपल्याला काही 200 मीटर अंतरावर आपल्याला दुसरा दरवाजा बघायला मिळतो किल्ल्याचा, ज्याचा बुरुज ह्या साईडचा लेफ्ट साईडचा बुरुज खालून अगदी ढासळला आहे. म्हणजे पण ओळखू येतं आहे इथलं स्ट्रक्चर बघून की हा बुरुज होता आणि या ठिकाणी दरवाजा होता. उजव्या साईडचा बुरुज मात्र अगदी भक्कम अवस्थेत उभा आहे आणि काही असा आहे दुसरा दरवाजा. गडावर आपल्याला एकूण 3 दरवाजे बघायला मिळतात आणि विशेष म्हणजे तिन्ही दरवाजे एका पाठोपाठ आहेत. दुसऱ्या दरवाजापासून अजून थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला इथं तिसऱ्या दरवाजाचं स्ट्रक्चर बघायला मिळतं. बघून ओळखून येतं की नक्की ह्या ठिकाणी सुद्धा एक दरवाजाच होता. किल्ल्याचा पहिला दरवाजा लागला, त्याच्यानंतर लगेच आपल्याला दुसरे 2 दरवाजे लागतात. म्हणजे एका मागे एक 3 दरवाजे सलग आहेत किल्ल्यावर. तर हा काही तिसरा दरवाजा. जसा आपण तिसरा दरवाजा चढून पुढे येतो तर आपल्याला हनुमानरायांचं मंदिर बघायला मिळतं. या ठिकाणी मंदिराची अवस्था पडझडीत आहे, फारशी चांगली नाही आहे, पण या ठिकाणी आपल्याला मूर्ती बघायला मिळते हनुमानरायांची. तर चला आतमध्ये दर्शन घेऊयात आणि पुढंच आपल्याला मंदिरालाच लागून चुन्याचा घाणा आहे, तर ते बघूयात. चल पाठीमागं बघू शकता हनुमानरायांचं मंदिर आहे आणि त्याच्याच पुढं जर आपण बघितलं तर आपल्याला इथे चुन्याचा घाणा बघायला मिळतो. घाणा आत्ता पण अगदी चांगल्या अवस्थेत आहे, पण त्याचं जे पूर्वीचं चाक हे असू शकतं, कारण आता तुटलं हे चाक. आणि मग दुसरं जे चाक दिसतंय आपल्याला ते चांगल्या अवस्थेत आहे. हनुमान मंदिरापासून पुढं येताच आपल्याला एका मंदिराच्या आकाराचं बांधकाम बघायला मिळतं, जे की किल्ल्याची गडदैवत म्हणजेच पांडवजाई देवीचं मंदिर आहे. माझ्या पाठीमागं जे मंदिर दिसतंय पांडवजाई माताचं मंदिर आहे. तर मंदिराचं स्ट्रक्चर बघून आपल्याला दिसून येतंय की बांधकाम हे नुकतंच झालंय, पूर्वीच्या काळचं नाही. तर चला बघूयात आतमध्ये जाऊन मंदिर कसं आहे आणि दर्शन घेऊयात आतमध्ये. स्थानिक कथांनुसार अज्ञातवासात पांडव येथे आले होते आणि त्याच काळात पांडवांचे रक्षण करणारी देवी म्हणजे पांडवजाई देवी. लोकश्रद्धेनुसार देवीला पांडवाची कुलदेवी मानले जाते. या मंदिराची स्थापना ही मध्ययुगीन काळात झाली असावी. मराठा काळात किल्ल्यावरील सैनिक देवीची उपासना करत. जे महादेव मंदिर म्हणलं होतं तुम्हाला, तर पांडवजाई मंदिराच्या अगदी बाहेरच आपल्याला इथे महादेवाची 2 पिंड बघायला मिळतात आणि त्याच्याच समोर नंदी महाराज बघायला मिळतात. मंदिराच्या अगदी समोर आपल्याला इथे पादुका बघायला मिळतील. मला काही आयडिया नाही आहे त्याच्याबद्दल की कोणाच्या पादुका आहेत ते. तर जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा, जेणेकरून मला माहिती होतील. आणि तर त्याच्याच बाजूला एक स्तंभसुद्धा आपल्याला बघायला मिळतो. मंदिराच्याच बाजूला आपल्याला काही अशा पडक्या अवस्थेत एक खोली बघायला मिळते. तर पूर्वीचं बांधकाम असू शकतं, पण आता बघून समजत नाही आहे की नेमकं खोली कसली होती. फक्त एवढं समजून येते की ह्या ठिकाणी कुठली तरी खोली होती. मंदिराच्या मागे सुद्धा आपल्याला पडक्या अवस्थेत बांधकाम बघायला मिळतं. मित्रांनो, मंदिरापासून पुढे चालत आल्याच्या नंतर आपण एका अशा ठिकाणी येऊन पोहोचतो ज्या ठिकाणी किल्ल्याचा एंड होतो. आणि इथूनच आपल्याला एक पाठीमागं जर बघितलं तुम्ही तर एक सुंदर नजारा बघायला मिळतो. आणि जर जास्त कडेला आलं तर तेवढंच भीतीदायक सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळतं, कारण कुठल्याही प्रकारची तटबंदी इथे नाही आहे. म्हणून मग जास्त कडेला न जाता अलीकडूनच तुम्ही सुंदर नजाराचा आनंद घेऊ शकता. आणि जर इथून लक्ष केलं तर या ठिकाणी तुम्हाला थोडंसं साईडला आपल्याला एक केंजळगड
थोडाच दिसतो केंजळगड, आणि त्याच्याच पलीकडे आपल्याला रायरेश्वर पठार आणि इकडे आपल्याला कमळगड बघायला मिळतो. तर असे 3 किल्ले ह्या जागेवरून आपल्याला बघायला मिळतात. आणि जो रोहिडा किल्ला आहे तो या टेकडीच्या पाठीमागं असल्या कारणाने आपल्याला इथून दिसत नाही आहे. आता मी किल्ल्याच्या एका अशा जागी येऊन पोहोचलो आहे ज्या ठिकाणावरून आपल्याला सुंदर नजारा अनुभवायला मिळतो. खूप सुंदर असा व्ह्यू इथून दिसतोय. या एका बाजूला जर बघितलं आपल्याला तर वाई तालुका दिसतो या ठिकाणी, आणि दुसऱ्या बाजूला बघितलं तर धोम डॅम. आणि देवीच्या मंदिरापासून पुढे आल्यानंतर आपण किल्ल्याच्या शेवटच्या टोकावर येऊन पोहोचतो, जिथून आपल्याला सुंदर दृश्य अनुभवायला मिळते. किल्ल्यावर तुम्ही येत असाल तर काही काळजी घेणं आवश्यक आहे. जसं की सोबत पाणी भरपूर ठेवा, आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जर येत असाल तर सांभाळून या. कचरा, कुठल्याही प्रकारे कचरा किल्ल्यावर होऊ नये आपल्याकडून, याची काळजी घ्या. पांडवगड हा फारसा प्रसिद्ध जरी नसला तरी इतिहास, शांतता आणि निसर्ग यांचा एक सुंदर संगम आहे. तर असेच पांडवगडसारखेच किल्ले स्वराज्याचे खरे पहारेकरी होते, म्हणून एकदा तरी ह्या किल्ल्यावर तुम्ही आलं पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला मग भेटूयात अशाच एका नवीन किल्ल्यावर. तोपर्यंत तुमची रजा घेतो. बाय.